नमस्कार आणि स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो खास करून व्यवसायांमध्ये असलेल्या प्रत्येकाच्या मनात असतो. हो. जेव्हा आपण एखादी मोठी गुंतवणूक करतो, मग ती एखादी महागडी गाडी असो, एखादं सॉफ्टवेअर असो किंवा व्यवसायासाठी लागणारी मोठी मशिनरी. बरोबर, तेव्हा एक भीती मनात असतेच. जर हे बिघडलं तर काय? आणि ती भीती खूप मूलभूत आहे. याचं उत्तर देणारं कुणी आहे का? आणि ती व्यक्ती वेळेवर पोहोचेल का? अगदी बरोबर. आणि ही भीती फक्त वस्तूच्या किमतीमुळे नसते बरं का, तर ती वस्तू बंद पडल्यामुळे जे नुकसान होतं ना त्याची असते. हो. तर याच चिंतेवर एका कंपनीने कसा सगळ्या बाजूंनी विचार केला आहे हे आज आपण उलगडणार आहोत. आपल्याकडे प्युअर पॉवर 30.0 नावाच्या एका एनर्जी सोल्युशनचं माहितीपत्रक आहे. हो, पण आपण आज त्या उत्पादनाच्या टेक्नॉलॉजीपेक्षा त्याच्या मागे उभ्या असलेल्या स्केल आणि सपोर्टच्या प्रचंड मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आढावा घेणार आहोत. म्हणजे आपलं ध्येय हे समजून घेणं आहे की ही कंपनी ग्राहकांच्या सर्वात मोठ्या चिंतेचं निराकरण करते तरी कसं. हो. खरं सांगायचं तर हे माहितीपत्रक वाचताना मला सुरुवातीला वाटलं की ही नेहमीसारखी मार्केटिंगची भाषा आहे. पण जसं जसं खोलात जातो तसतसं लक्षात आलं की हे फक्त उत्पादनाबद्दल नाहीये, त्यामागे एक प्रचंड मोठी आणि विचारपूर्वक रचलेली यंत्रणा आहे. अगदी. आणि म्हणूनच याला केवळ सप्लाय चेन म्हणणं चुकीचं ठरेल. हे एक स्ट्रॅटेजिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एक धोरणात्मक रचना. स्ट्रॅटेजिक इन्फ्रास्ट्रक्चर. आता बघा, भारतात ऊर्जेचा पुरवठा अजूनही अनेक ठिकाणी स्थिर नाही. हो, वीज कधी जाईल याचा नेम नसतो. बरोबर. अशा परिस्थितीत एखाद्या फॅक्टरीसाठी, हॉस्पिटलसाठी किंवा डेटा सेंटरसाठी डाऊनटाईम म्हणजे काय? काम थांबणं. हो. आणि ते फक्त गैरसोयीचं नसतं, ते आर्थिकदृष्ट्या विनाशकारी ठरू शकतं. ही रचना त्याच समस्येवर एक ठोस उपाय आहे. तुम्ही डाऊनटाईमचा उल्लेख केला ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे एका छोट्या उद्योगासाठी काही तासांचं काम थांबणं म्हणजे दिवसाचा नफा गेला. पण हॉस्पिटलसाठी तो जीवन-मरणाचा प्रश्न बनू शकतो. नेमका हाच मुद्दा आहे. आणि याच पार्श्वभूमीवर त्यांच्या माहितीपत्रकात एक शब्द वापरलाय जो खूप महत्वाचा वाटतो: पॅन इंडिया सर्व्हिस इकोसिस्टम. बरोबर, हाच तो शब्द आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं. पॅन इंडिया सर्व्हिस इकोसिस्टम. ऐकायला भव्य वाटतं. हो, पण अनेकदा अशा शब्दांमागे पोकळ दावे असतात. याचा जमिनीवर नेमका अर्थ काय? किती मोठं हे जाळं? तर या शब्दामागे काही ठोस आकडे आहेत. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे देशभरात 100 पेक्षा जास्त अधिकृत डीलर आणि डिस्ट्रीब्युटर आहेत. 100 पेक्षा जास्त? हो. आणि या जाळ्यामार्फत ते 1 लाखापेक्षा जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचले आहेत. 1 लाख? पण हे फक्त आकडे नाहीत. यामागची रणनीती समजून घेणं महत्वाचं आहे. ही रचना म्हणजे कसं सांगू, जणू फास्ट फूड चेनच्या फ्रँचायझी मॉडेलसारखी आहे. अच्छा. कंपनीची ओळख, दर्जा, नियम हे राष्ट्रव्यापी असतात, पण सेवा आणि समस्यांचं निराकरण तुमच्या शहरातला स्थानिक भागीदार करतो. यालाच ते म्हणतात नॅशनल रीच, लोकल सपोर्ट. राष्ट्रव्यापी पोहोच पण स्थानिक आधार. हो ना. ही तुलना इंटरेस्टिंग आहे. हो ना. म्हणजे मदतीसाठी दिल्ली की मुंबईला फोन लावून वाट बघावी लागत नाही, तुमच्या जवळचाच कोणीतरी जबाबदारी घेतो. अगदी तसंच. आणि यामुळे होतं काय की ग्राहकाचा विश्वास वाढतो. बरोबर. त्याला एक चेहरा मिळतो, एक ठिकाण मिळतं जिथे तो जाऊन त्याची समस्या मांडू शकतो. हो, ही एक मोठी मानसिक सोय आहे. नक्कीच. ठीक आहे, म्हणजे हे जाळं मोठं आहे आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध आहे. पण या जाळ्याशी ग्राहकाचा पहिला संबंध कधी येतो? मला वाटतं इन्स्टॉलेशनच्या वेळी. अगदी. तिथेच कंपनीच्या दाव्यांची पहिली परीक्षा होते. हो ना. आणि म्हणूनच ते सर्टिफाईड डोरस्टेप इन्स्टॉलेशन यावर खूप भर देताना दिसतात. म्हणजे अनेकदा काय होतं, आपण वस्तू एका मोठ्या ब्रँडकडून घेतो, पण ती बसवायला कोणीतरी तिसराच माणूस येतो. हो, एखादा स्थानिक टेक्निशियन ज्याला उत्पादनाची पूर्ण माहिती नसते किंवा कामात सफाई नसते. इथे त्यांनी ती शक्यताच काढून टाकली आहे. म्हणजे इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग म्हणजेच सिस्टम बसवून ती सुरू करण्याची सगळी प्रक्रिया ही कंपनी आणि त्यांचे सर्टिफाईड डीलर्स मिळूनच करतात. हे कागदावर तर खूप चांगलं दिसतंय, पण यामुळे कामाला उशीर होत नाही का? म्हणजे जर फक्त सर्टिफाईड लोकच हे काम करणार असतील तर ग्राहकांना वाट बघावी लागत असेल? हा एक वैध प्रश्न आहे, पण इथेच त्यांचं नियोजन दिसतं. त्यांच्या दाव्यानुसार सिस्टम ग्राहकाच्या ठिकाणी पोहोचल्यापासून फक्त 4 ते 6 तासांच्या आत सुरक्षितपणे सुरू केली जाते. 1 मिनिट, काय 4 ते 6 तास? हो. एवढ्या मोठ्या सिस्टमसाठी हे कसं शक्य आहे? म्हणजे यात सुरक्षेशी तडजोड केली जात नाही ना? नाही, अजिबात नाही. शक्यता अशी आहे की यामागे खूप पूर्वतयारी असते. म्हणजे सिस्टीम पाठवण्याआधीच तिची प्राथमिक जुळणी झालेली असते. ग्राहकाच्या जागेची पाहणी आधीच करून,
कुठे आणि कसं बसवायचं याचा नकाशा तयार असतो. अच्छा. त्यामुळे इन्स्टॉलेशन टीम जेव्हा पोचते तेव्हा त्यांना विचार करत बसावा लागत नाही. त्यांचं काम फक्त ठरलेल्या आराखड्यानुसार जोडणी करण्याचं असतं. म्हणजे वेगही साधतो आणि चुकाही टळतात. अगदी. ठीक आहे. म्हणजे नियोजन आणि पूर्वतयारी. इन्स्टॉलेशन तर झालं. आता आपण त्या मूळ भीतीकडे परत येऊया. जिथून आपण सुरुवात केली होती. हो, पण जर काही बिघडलं तर? समजा 2-3 वर्षांनी एके दिवशी दुपारी अचानक सिस्टीम बंद पडली, तेव्हा काय होतं? हाच तर कोणत्याही सेवेचा मोमेंट ऑफ ट्रूथ असतो. अगदी. आणि इथेच त्यांचं विकेंद्रित म्हणजे डिसेंट्रलाइज मॉडेल खरे अर्थाने कामाला येतं. कसं? पारंपरिक पद्धतीत काय होतं, काही बिघडलं की तुम्ही कंपनीच्या कुठल्या तरी सेंट्रल सर्व्हिस सेंटरला फोन लावता. हो, मग तिथे तक्रार नोंदवली जाते. मग ती स्थानिक टीमकडे येते. मग इंजिनियर कधी येईल याची वाट पाहण्यात दिवस जातात. आणि स्पेअर पार्ट्स ते तर मुख्य गोदामातून येतात, त्याला अजून वेळ. बरोबर. आणि तोपर्यंत व्यवसाय ठप्प, नुकसान चालू. पण इथे मॉडेल पूर्णपणे वेगळं आहे. कोणतीही समस्या आली किंवा वॉरंटीचा क्लेम करायचा असेल तर तुम्ही थेट तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधता. अच्छा, कुठे लांब फोन करायची गरज नाही. नाही. समस्या निवारण म्हणजे ट्रबल शूटिंग आणि स्पेअर पार्ट्सची व्यवस्था हे सगळं स्थानिक पातळीवरच हाताळलं जातं. वा. यामुळे दिवसांचा विलंब टळून काही तासांवर येतो. पण या विकेंद्रित मॉडेलमध्ये एक धोका नाही का? काय? समजा माझा स्थानिक डीलर तितका कार्यक्षम नसेल किंवा त्याहून वाईट म्हणजे त्याने 2 वर्षांनी दुकानच बंद केलं तर? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. मग मी कोणाकडे जायचं? माझी गुंतवणूक तर अडकली. नाही, कोणत्याही डिसेंट्रलाइज्ड प्रणालीत हा धोका असतोच. पण एका चांगल्या इकोसिस्टीममध्ये यावर उपाययोजना केलेल्या असतात. जसं की? पहिलं म्हणजे कंपनीचं या डीलर्सवर नियंत्रण असतं. त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन सतत होत असतं. आणि दुसरं, जर एखादा डीलर व्यवसायातून बाहेर पडला तर त्या भागातील ग्राहकांची जबाबदारी जवळच्या दुसऱ्या डीलरकडे किंवा थेट कंपनीच्या विभागीय कार्यालयाकडे दिली जाते. ग्राहक वाऱ्यावर सुटत नाही. बरं. आणि तुम्ही स्पेअर पार्ट्सचा उल्लेख केलात. या माहितीपत्रकात ग्रे मार्केटमधून आयात केलेल्या उत्पादनांशी तुलना केली आहे. हा काय प्रकार आहे? हा एक मोठा मुद्दा आहे बरं का. अनेकदा काही इम्पोर्टेड स्वस्त एनर्जी सिस्टम्स बाजारात मिळतात. हो. पण त्यांचे स्पेअर पार्ट्स देशात उपलब्ध नसतात. काही बिघडलं की ते पार्ट्स बाहेरून मागवावे लागतात, ज्यात महिने लागतात. आणि ते मिळतीलच याची खात्री नसते. किंवा देशांतर्गत उपलब्ध असल्यामुळे ती अनिश्चितता पूर्णपणे नाहीशी होते. अच्छा. म्हणजे ट्रेंड इंजिनियर्स ॲट युअर डोर स्टेप ही फक्त जाहिरात नाही, तर त्यामागे पार्ट्सच्या उपलब्धतेची सुद्धा हमी आहे. ठीक आहे. म्हणजे स्थानिक पातळीवर इंजिनियर्स आहेत आणि त्यांच्याकडे आवश्यक पार्ट्सही आहेत. पण इथे मला अजून एक शंका येते. विचारा. तुम्ही म्हणालात 100 पेक्षा जास्त भागीदार आहेत. अशावेळी सेवेची गुणवत्ता प्रत्येक ठिकाणी एकसारखी कशी राखली जाते? म्हणजे चेन्नईमधल्या टेक्निशियनचं कौशल्य आणि समजा बिकानेरमधल्या टेक्निशियनचं कौशल्य एकाच दर्जाचं असेल याची खात्री कशी करायची? आणि हीच या प्रणालीसमोरील सर्वात मोठी कसोटी आहे. बरोबर. याचं उत्तर त्यांच्या मानकीकृत प्रशिक्षणात म्हणजेच स्टँडर्डाइज ट्रेनिंगमध्ये आहे. पण इथे एक गंमत आहे. काय? माहितीपत्रकात AI केंद्रित वेबिनार असा शब्दप्रयोग आहे. आता खरं सांगायचं तर हे ऐकून सुरुवातीला मलाही थोडं हसू आलं. हो, मलाही तेच वाटलं. म्हणजे काय, वेबिनार बघून कोणी मशिनरी दुरुस्त करायला शिकतं का? वाटतं ना तसं? हे तर निव्वळ खर्च वाचवण्याचं एक फॅन्सी नाव वाटतंय. प्रत्यक्ष कामासाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण नको का? तुमची शंका अगदी योग्य आहे. केवळ वेबिनारने हे शक्य नाही. पण आपण जर या शब्दाच्या खोलात गेलो तर त्याचा अर्थ वेगळा असू शकतो. कसा? AI केंद्रित म्हणजे कदाचित एक अशी प्रणाली असेल जी प्रत्येक टेक्निशियनच्या गरजेनुसार प्रशिक्षणाचा वेग आणि विषय ठरवते. यात कदाचित सिम्युलेशन आधारित ट्रेनिंग असू शकतं. म्हणजे व्हर्च्युअल ट्रेनिंग? हो, जिथे ते प्रत्यक्ष मशीनवर काम करण्याआधी व्हर्च्युअल वातावरणात सराव करतात. आणि या ऑनलाईन प्रशिक्षणाला ठराविक वेळी होणाऱ्या प्रत्यक्ष कार्यशाळांची जोड दिली जात असणार. तरच देशभरात एक समान गुणवत्ता टिकवणं शक्य आहे. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशिक्षण अधिक प्रभावी बनवलं जातंय. बरोबर. याच संदर्भात अजून एक संकल्पना आहे, वेअरहाऊस विदाऊट बॉर्डर्स. सीमा नसलेले गोदाम. हो, ही संकल्पना ऐकायला खूपच फ्युचरिस्टिक वाटते. हो, आणि ही लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने खूपच क्रांतिकारी कल्पना आहे. याचा साधा अर्थ काय? याचा साधा अर्थ असा की प्रत्येक डीलरचं गोदाम हे फक्त त्याचं स्वतःचं नाही, तर ते संपूर्ण नेटवर्कचा एक भाग आहे.
म्हणजे समजा तुमच्या स्थानिक डीलरकडे एखादा महत्वाचा पार्ट उपलब्ध नाही. जुन्या पद्धतीत काय झालं असतं? तो पार्ट कंपनीच्या पुण्यातील मुख्य गोदामातून यायला कदाचित आठवडा लागला असता. बरोबर. पण या सीमा नसलेल्या गोदामामुळे सिस्टममध्ये लगेच दिसतं की तो पार्ट जवळच्या कोणत्या भागीदाराकडे, समजा नागपूर किंवा कोल्हापूरच्या डीलरकडे उपलब्ध आहे. अच्छा. आणि मग अंतर्गत लॉजिस्टिक्स नेटवर्क वापरून तो पार्ट काही दिवसात किंवा काही वेळा काही तासांत तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. वा, म्हणजे संपूर्ण देशातील सर्व डीलर्सची गोदामं मिळून एक महागोदाम तयार होतं. अगदी. ह्याला प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे. यासाठी प्रचंड तांत्रिक आणि लॉजिस्टिकल नियोजन लागतं. हो, ते तर आहेच. पण जर हे यशस्वी झालं तर ते सेवेचा वेळ प्रचंड प्रमाणात कमी करतं. हे सगळं ऐकून असं वाटते की कंपनीने भविष्याचाही खूप विचार केला आहे. म्हणजे आज माझा व्यवसाय लहान आहे, पण 5-10 वर्षांनी तो वाढला तर काय? हां. आणि या सगळ्या गुंतवणुकीच्या देखभालीचा खर्च काय? कारण 15-20 वर्षांच्या काळात महागाईमुळे देखभालीचा खर्च प्रचंड वाढू शकतो. आणि या दोन्ही मुद्द्यांवर त्यांनी विचार केलेला दिसतो. पहिला मुद्दा आहे स्केलेबिलिटीचा. म्हणजे क्षमता वाढवण्याचा. हो. ही सिस्टम मॉड्युलर आहे. तुम्ही 30 किलोवॉट पासून सुरुवात करून गरजेनुसार 300 किलोवॉट प्लसपर्यंत तिची क्षमता वाढवू शकता. म्हणजे मला व्यवसाय वाढल्यावर जुनी सिस्टम काढून नवी टाकावी लागत नाही. नाही, तुम्ही आहे त्या सिस्टममध्ये भर टाकू शकता. आणि खर्चाचं काय? कारण कोणत्याही व्यवसायाच्या मालकासाठी भविष्यात अनपेक्षितपणे येणारा मोठा खर्च हे एक डोकेदुखी असते. इथेच या माहितीपत्रकातला कदाचित सर्वात आकर्षक मुद्दा येतो. कोणता? त्यांचे भागीदार 12 वर्षांची विस्तारित वॉरंटी देतात. 12 वर्षांची? हो, पण ही साधी वॉरंटी नाही. याचा अर्थ असा आहे की पुढच्या 12 वर्षांसाठी तुमच्या देखभालीचा आणि स्पेअर पार्ट्सचा खर्च आजच्या दराने निश्चित होतो, म्हणजे फ्रीज होतो. 1 मिनिट थांबा. म्हणजे भविष्यात महागाई कितीही वाढली, डॉलरचा दर कितीही वाढला किंवा पार्ट्स महाग झाले, तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. हे आर्थिकदृष्ट्या कंपनीला कसं परवडतं? हेच तर त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. यामागे 2 गोष्टी आहेत. एक, त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या दर्जावर प्रचंड विश्वास आहे. की ते बिघडणारच नाही जास्त. बरोबर. आणि दुसरं, ही एक अप्रतिम व्यावसायिक रणनीती आहे. ते ग्राहकाला फक्त उत्पादन नाही विकत आहेत, तर ते आर्थिक स्थिरतेचं वचन विकत आहेत. खरंय? एका व्यवसाय मालकासाठी पुढच्या 12 वर्षांचा एक मोठा खर्च आजच निश्चित करता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. हो, हे त्यांच्यासाठी एक मोठं सेलिंग पॉइंट आहे. नक्कीच. म्हणजे या सगळ्याचा आपण जर सार काढायचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या माहितीचा अर्थ काय? सारांश अगदी स्पष्ट आहे. प्युअर पॉवर 30.0 ची खरी ताकद केवळ त्यांच्या उत्पादनाच्या हार्डवेअरमध्ये नाही. तर मग कशात आहे? ती त्यामागे उभ्या असलेल्या या प्रचंड, सुनियोजित आणि विचारपूर्वक बनवलेल्या इकोसिस्टममध्ये आहे. ही एक अशी रचना आहे जी ग्राहकाला केवळ उत्पादन विकत नाही, तर त्यासोबत येणारी सर्वात मोठी चिंता, काही बिघडलं तर काय, ती दूर करते. अगदी. ती केवळ वीज नाही तर मनःशांती आणि व्यावसायिक सुरक्षितता पुरवते. खरंच, एका उत्पादनामागे इतकी सखोल आणि ग्राहकाभिमुख सेवा प्रणाली असू शकते हे पाहून खूप काही शिकायला मिळालं. हो. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की कोणतंही यशस्वी उत्पादन हे फक्त त्याच्या फीचर्समुळे नाही, तर त्याच्यामागे उभ्या असलेल्या सपोर्ट सिस्टममुळे मोठं होतं. बरोबर. आणि याच विचारावर आपण श्रोत्यांना सोडून जाऊया. आपण अनेकदा नवीन तंत्रज्ञान किंवा कोणतीही मोठी वस्तू निवडताना फक्त तिचे फीचर्स, तिची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स पाहतो. हो, वरवरच्या गोष्टी. पण या चर्चेनंतर मला असा प्रश्न पडतोय की कदाचित आपण चुकीचे प्रश्न विचारत आहोत. खरा आणि अधिक महत्त्वाचा प्रश्न हा असावा, त्या तंत्रज्ञानाच्या मागे असलेली मानवी आणि लॉजिस्टिकल सपोर्ट सिस्टम किती मजबूत आहे. कारण शेवटी तंत्रज्ञान माणसांसाठीच काम करतं, नाही का? बरोबर. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या विकेंद्रित उत्कृष्टतेच्या मॉडेलमुळे इतर कोणते उद्योग जसे की आरोग्य सेवा किंवा कृषी उपकरणं बदलू शकतील.